पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी. 8व्या वेतन आयोगापूर्वी DA गणतेत मोठ्या बदलाची शक्यता. पगार कितीने वाढणार? 23 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबसर क्लासेस चॅनलला सतत आपल्याला पाहायला मिळतील. लाईक, कॉमेंट्स, सबस्क्राईब करायला विसरू नका. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी महागाई भत्त्याच्या DA गणनेचे सूत्र बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. वाढता कौटुंबिक विस्तार आणि आधुनिक गरजा लक्षात घेऊन या सूत्रात बदल करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. जर सरकारने हा बदल स्वीकारला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्याच्या सध्याच्या गणनेवर ऑल इंडिया टुडे, युनियन काँग्रेस, AITUC सह अनेक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. सध्याची व्यवस्था वाढत्या जीवनमानाचा खर्च अचूकपणे दर्शवत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेतन आणि निवृत्ती वेतन निश्चिती करण्याच्या पद्धतीचा फेरविचार करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे 8व्या वेतन आयोगाने आपल्या 18 प्रश्नाच्या प्रश्नावलीवर सूचना देण्यासाठीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर DAच्या सूत्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? सध्याच्या महागाई भत्त्याच्या सूत्रात अनेक त्रुटी असल्याचे सांगत संघटनांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. कुटुंब घटकात वाढ. सध्याच्या सूत्रात 3 सदस्याचे कुटुंब आधारभूत मानले जाते. मात्र आता अवलंबून असणारे वृद्ध माता आणि मुलांचा खर्च पाहता हे प्रमाण 5 सदस्य इतके करावे अशी मागणी होत आहे. आधुनिक खर्चाचा समावेश इंटरनेट, डिजिटल सेवा, प्रगत आरोग्य सुविधा आणि उच्च शिक्षणाचा खर्च सध्याच्या सूत्रात पुरेशा प्रमाणात विचारात घेतलेला नाही. हे खर्च आता चैनीचे नसून मूलभूत गरजा बनले आहेत. इतर मागण्या महागाई भत्ता मूळ वेतनात बेसिक पे विलीन करणे, फिटमेट फॅक्टरमध्ये वाढ, जुनी पेन्शन योजना OPS लागू करणे आणि सामाजिक सुरक्षा सुविधामध्ये सुधारणा करणे. सध्याची DA यंत्रणा कशी काम करते? सध्या महागाई भत्त्याची गणना ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्क्स AICPI IWच्या आधारे केली जाते. वर्षातून 2दा जानेवारी आणि जुलै यात सुधारणा होते. जुलै 2025 पासून महागाई भत्ता 58% आहे. जानेवारी 2026 यात 2-3 टक्क्यांनी वाढ अपेक्षित असून तो वाढ 60% पुढे जाण्याची शक्यता आहे. जेव्हा हा भत्ता 50% वर जातो तेव्हा मूळ वेतनात विलीन करावा अशी तरतूद 2005 5व्या वेतन आयोगात होती, जी नंतर बंद करण्यात आली. एक्रॉइड सूत्रावर चर्चा का? किमान वेतन ठरवण्यासाठी 1957 स्वीकारलेले एक्रॉइड सूत्र आजही आधार मानले जाते. यात 2700 कॅलरी, पोषण, कपडे, निवारा आणि 3 सदस्याचे कुटुंब हे निकष आहेत. कर्मचारी संघटनाच्या मत हे निकष आता कालबाह्य झाले असून शहरातील वाढता खर्च ह्यात प्रतिबिंबित होत नाही. बदल झाल्यास काय परिणाम होतील? किमान वेतनात वाढ. जर कुटुंबाचे घटक 3 वरून 5 केले तर किमान वेतन 18,000 रुपयावरून थेट 30,000 रुपयाचं वर जाऊ शकते. पगार आणि पेन्शन. मूळ वेतन वाढल्यामुळे त्यावर आधारित असणारा DA आणि पेन्शनमध्येही 50 ते 60% वाढ दिसून येईल. फिटमॅट फॅक्टर. वेतन सुधारणेसाठी वापरला जाणारा फिटमॅट फॅक्टर वाढवल्यास एकूण पगारामध्ये मोठी झेप पाहायला मिळेल. सरकार पुढील आव्हाने. या मागण्या मान्य करणे सरकारसाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. वेतन आणि पेन्शन वाढल्यास सरकारी तिजोरीवर मोठा भार पडू शकतो. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील जीवनमानातील तफावत लक्षात घेऊन एक समान सूत्र ठरवणे हे एक कठीण काम आहे. 8व्या वेतन आयोगाची सद्यस्थिती. 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपला आहे. तांत्रिकदृष्ट्या 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप या योजनेची अधिकृत घोषणा आणि सविस्तर आराखडा जारी झालेला नाही. फिटमॅट फॅक्टर आणि किमान वेतन यासारख्या मुद्द्यावर सध्या खल सुरू आहे.
हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबोळी सर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.